आता अग्रज म्हणजे काय होते, याला जे अगोदर जन्माला, अगोदर त्याला काय म्हणतात, आपल्यापेक्षा आपला मोठा भाऊ अगोदर जन्माला तो अग्रज. आणि आपण त्याच्या पाठीमागून जर जन्मलो असेल तर अनुसारखा छोटूशी लय इल्लूशी छोटूशी, मग अनुसारखं पाठीमागून जन्म येते. लहान आहात तुम्ही, अनुसारखे बारीक आणि बारकं नंतर जन्म, अग्रज अगोदर जन्म. ठीक आहे. दुसरा शब्द येते अग्निपूजक. अग्निपूजक म्हणजे कोण रे बा? कोण? जे पहिला समाज जंगलात राहत गेला, काय करायचं? सूर्याची पूजा, घटांची पूजा करायची, अग्निपूजक करायचं. त्याला काय म्हणायचं? अग्निपूजक. अग्नीची पूजा त्यांचं ते हेच राहायचं, अग्निपूजा करणारा अग्निपूजक. अजात शत्रू, ज्याचा शत्रू कोणी बी नाही, अजात शत्रू, ज्याला शत्रू कोणीच नाही. आमच्या देशमध्ये कोणी शत्रू एक बी नाही, है की नाही? फक्त तिला दररोज तिची पार्टनर दररोज कोपऱ्यात घेऊन हाणते, पण शत्रू एक नाही, आहे का? शत्रू आहे का तिला? अजात शत्रू. शत्रू नसणारे लेकरू एकच आहे आपल्याला, अजात शत्रू. ज्याला कोणी शत्रू नाही असं अजात शत्रू. त्यानंतर अजिंक्य. अजिंक्य म्हणजे ज्याला कोणी बी जिंकू शकत नाही. काही काही जण असतात अजिंक्य, त्याला कोणी जिंकू शकत. लबाड बोलायला एक नंबर, जिंकू शकत नाही. चलाकीला एक नंबर, हात धरू शकत, भांडण करायला एक नंबर, जिंकू शकत नाही. कपटपणाला एक नंबर, जिंकू शकत नाही. माणसानं जिंकायचं म्हणजे काय राहत असतं, असं असे काही काही लोक राहतात, त्यांना कोणी जिंकू शकत नाही. अजिंक्य लक्षात राहिलं पाहिजे. अजिंक्य म्हणजे ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा व्यक्ती अजिंक्य. आता ही गोष्ट मजाकची झाली, पण असं म्हणतात की परशुराम 21 वेळा पृथ्वी नाही का निशस्त्र केली, त्यांना कोणी जिंकूच शकलं नाही, ते अजिंक्य होते. ते काय होते? अजिंक्य. ओके. दुसरा एक शब्द येतो अतिक्रम. हा फार भारी शब्द आहे, अतिक्रम. आमच्या इथे मोकाट कार्यक्रम करते. आमची पेरणी कशी होती? आमचा दुरा सोडून शेजारच्या वावरात पेरणी, अतिक्रम, नाथ खुळा चालतो, बरोबर आहे? म्हणजे आमचं बांधकाम करताना गावात पान होती, एखादा रस्ता राहते, बरोबर? सुताळानं पहिल्यांदा भीत पलीकड, पुन्हा 2 पायऱ्या, पुन्हा बकेटा, जायचं कुठून? डोक्यावर. नादच खुळा. आमच्या इथे अतिक्रमण. आमच्या बाया एवढ्या कलाकारी असू शकते की योगायोगानं धुणं धुयाला कुठं पाकिस्तानच्या मागे माझे कोठे गेले काय नाही तर ती येरीच गेलतो, धुणं धुयाचं होतं काय, ते फिरत फिरत तिकडेच गेलो. म्हणजे आम्ही कशावर होतो? नादच खुळा, माहीतच नाही मर्यादा कोणाच्याही मोठ्यात घुसून. अतिक्रमण. त्याच्यानंतर दुसरा शब्द कोणता येते? काय आहे? अतिथी. अतिथी आपल्या घरी येऊन मोकाट खाऊन जाणार अतिथी. अतिथी म्हणजे कोण रे? हा. तिथं तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला मोकाट कार्यक्रम. आपण चाललो बाहेरच्या गावाला आणि ही आपल्या इथे येऊन बसलो पाहुणा. म्हणजे आपण बाहेर चाललो, यानं तारीख नाही, फोन नाही, येळ नाही, आलं तर आलं, चहा पिऊन पटकून अंदाज पाहून घेऊन निघायचं की नाही. उठता उठून याचा कार्यक्रम गप हाणला. अरे बा तुला पोहे केली आता नेमकी गप तिथंच बसून होता. असले अतिथी राहते, त्याला ढकलायची येते. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. आधी काही काही लोकांना लई नाद राहते, अतिथी पाहुणा उरावली याचा घरातच बसवायचं. अतिथी घरात त्याची अशी लई त्यांचा असा कसं असं गुज्जू 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 चालते. हा काय काय जणांना अतिथी लई आवडते, लोकांचे पाहुणे घरात यायचे. असला नाद खुळा. अतिथी कसा असावा? अतिथीला अतिथी सारखंच राहते, नाही तर मोकाट काम. अतिथी बेसरम आणि त्याला घरात ठेवणारे त्याच्याहून जास्त बेसरम. याचं त्यानं 15 मिनिटं आपला आदर अतिथी करायचं, निघून जायचं.
काही काही लोकांना आदर असते काही नाही. म्हणजे ते काय करत असतात माहिती का, अतिथी आले की त्याचं लईच प्रेम असं इतकं उतू येते यायचं प्रेम, त्याचं प्रेम एवढं भयंकर उतू येते की राहा ना आमच्या येतात काही लोकांनी. अतिथीला अतिथीसारखा सत्कार द्यायचा की नाही. तुमचं एवढं प्रेम जगाला काही ना दाखवायला लागले, कामापुरता आपलं तू 2 दिवस पाहुणचार खाय, पोळ्या खाय, मग या घराकडे आमचा नाच काय, आज तू काय साधा बारा या घरची नाव करत येतो ती पाहुणा आहे ना. अतिथीला अतिथीसारखं ठेव की नाही. आमच्या इथं अतिथीला कसं या 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 बसा, कसं एवढं प्रेम आमचं. आता असे काही काही लोकांची नाचपुडी मी पाहिली, लय भारी आती वेळ फीड आपलाही तसंच आहे. वेळ फीड न सांगता येणारा अचानक आलेला. त्याच्यानंतर अतुलनीय, ज्याची तुलना करू शकत अतुलनीय. काही काही लोक अतुलनीय असतात, बापा 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 काय सांगावं त्याची तुलना म्हणजे आता ते सांगूच नाही आपण. कशाची तुलना आहे, डेंजर लोक काच्यात बी भारी एकच नंबर. म्हणजे त्याला कसं म्हणावं लागते, समजा एखाद्या कार्यकर्त्याला म्हणलो बाबा 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 तू ही तुलना बाई, तू ऐश्वर्या राय पण खेती पडायली काय भारी राव तू तुलना, तू ऐश्वर्या अरे ती काय रे का, तू कोणी कर ती कोणी कर, एवढ्या तिची तुलना कशाशी होती का. काही काही लोकांना मोकाट, दारू पिणाऱ्याला दारू पिणं म्हणणं नाही, म्हणायचं नसतं, त्याला राग नाही. त्याची तुलना कशाशी, तू कसा बापा, तू म्हणजे ते इंद्रदेव आहे की नाही, तू ही तुलना त्याच्याशीच. तू पृथ्वीवर अतुलनीय आहे, तू ही तुलना घेतल्या लोकांशी होऊ शकते. वटणी करणारा मोकाट तंबाखू खाणं, त्याला म्हणायचं नाही तुझं, तू ही तुलना बाबा बाबा तुझ्यासारखा माणूस निर्व्यसनी पृथ्वीवर कोणीच नाही दादा, तू काय माणूस बस का. तू ही तुलना जगात चांगल्या माणसाची शक्यच नाही. मोठे मोठे आदर्श लोक फिक्के तू हे समोर बरं वाटते त्याच्या काळात. म्हणजे तुलना काही लोकांची करूच शकत नाही. म्हणून मी म्हणत असतो काही लोकांची तुलना होऊच शकत नाही. सूर्यासारखी भारी चंद्रा, त्याची तुलना कोणासारखी होऊ शकते. म्हणजे तुलना मला तर वाटते ते फिके पडते. अतुल्य म्हणजे काय, याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. दुसरा कार्यक्रम आहे अथांग. अथांग ज्याचा खानपत्ताच नाही लागत, खोलीच कळत. काही काही लोकांचं अज्ञान राहते. अज्ञानपणाची खोली कळते का, समुद्राची खोली कळते का, या गोष्टी अथांग. अथांग म्हणजे काय, ज्याची खोली कळू शकत त्याला काय म्हणायचं, अथांग म्हणायचं. त्याच्यानंतर अन्नछत्र आणि सदाव्रत. अन्नछत्र म्हणजे जे फुकटे राहते की नाही, फुकटे म्हणजे फुकट जिथं नाही का आपल्याला खायला जेव्हा नवरचे नाव राहत, त्याला अन्नछत्र म्हणायचं. काही काही लोक राहते निघले पूर्ण ताटी आणि घेऊन खाय. सदावर्त असं ठिकाण जे आहे त्याला काय म्हणायचं, सदावर्त. काय म्हणायचं, सदावर्त. अन्नछत्र ही फुकट खायला भेटते. किती लागलं, देवस्थानाच्या ठिकाणी पण लक्षात ठेवायचं. धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण. फुकट मिळलं की आमचं कसं आहे, जरा असं आहे, आम्ही एरी लग्नालाच तर जायचं असलं की नाही का 4 मित्र आगावचे घेऊन जातो, येतं त्या भावाला कमी का पडत नाही. फुकट असल्यावर काही जमते. फुकट असल्यावर काही असं आपलं कार्यक्रम. म्हणजे हे फुकट खायला जायचं असं 2 ठिकाणी लक्षात ठेवायचे, अन्नछत्र आणि सदावर्त. अन्नछत्र आणि सदावर्त. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, जे अन्नदाता आहे, अन्न दाटा नाही म्हणायचं तुम्हाला, वेळोवेळी अन्न दाटाच आठवते. अन्नदाता, अन्नदान करणारा, अन्नदान करणारा. तुम्हाला माहिती आहे का, कर्णाला म्हणतात त्यांनी सुद्धा आपली सोन्याचा दात काय केला होता, दान केला. काय केला होता, त्याला म्हणतात खरं दान, त्याला म्हणतात हे अन्नदान करणाराला अन्नदाता, दातदान करणार नाही, अन्नदाता. त्याच्यानंतरचा शब्द येते बघा, अनुज, पाठीमागून जन्मलेला झाला. अनुपम आणि निरुपम. अनुपम आणि निरुपम कार्यक्रम लई भारी. उपमा देऊ शकत नाही कोणाकोणाची, कशीच होईना ना, उपमाच नाही. मोठ्या मोठ्या सगळ्या फिक्या, अनुपम तिची तुलना
सूर्य फिका, चंद्र फिका, काय सागर महासागर हा तिच्यासारखं कोणीच नाही. अनुपम, तू मै पाहिली का? तू ही काय पावा, तू ही काय पावा, तू हीच काय अनुपम आहे का? नाही, पण तुला माहित आहे का मै किती भारी आहे? ड्रॉइंग बद्दल बोलायचं. चित्र म्हणजे ड्रॉइंग जे काढतो ती तिची तुलना कशाबद्दल करू शकत नाही. अनुपम, निरुपम, कशाची उपमा करू देता येत नाही. त्याच्यानंतर बघा अजून अपरिहार्य, अट्टळ, अपरिहार्य. अपरिहार्य म्हणजे काय आणि अटळ म्हणजे काय? जे टाळता येत नाही. अटळ टाळताच येईल ना. आता टाळता काय काय येत नाही. काय काय म्हणजे सर मी ना रात्री असेल नाक दाबून बसते. बाई तू नाक दाबून काय नाही बसायला. नाक दाबून बसू नाही. ऑक्सिजन अटळ गोष्ट आहे, घ्यावंच लागते, नाही तो हा कार्यक्रम असतो. बरोबर आहे. अपरिहार्य, अपरिहार्य म्हणजे काय? त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. त्याच्याशिवाय जगू शकता का? नाही. त्याला काय म्हणायचं? अपरिहार्य. अन्न वस्त्र निवारा अपरिहार्य. ठीक आहे. आता तर आमच्यासाठी सर तुम्हाला माहिती आहे का ते मोकाटवाला मोबाईल घेतला गेलाय, कंटिन्यू लगे रील पाहणं अपरिहार्य. रात्री झोपत लागणार सर मोबाईल पाहायला की हा कसलं भारी वाटायला लागलं. ही गोष्ट अपरिहार्य. जेवण एक टाइम नसलं तर संध्याकाळी ते घंटाक्स तरी असं केल्याशिवाय त्याला काय म्हणतात? अपरिहार्य. काय म्हणायचं? टाळायचे, झोपायचे. बाप म्हणजे अबे झोप ना जरा बरे घेऊन पुन्हा आतमध्ये. हे गोष्ट काय आहे? अपरिहार्य. रात्री झोप लागली अटळ. त्याच्यानंतर बघा काय राहिलं? अपूर्व. पूर्वी कधी घडलं नाही असं. अपूर्व, अपूर्व काय झालं? याच्यापूर्वी कधी घडलं नाही त्याला काय म्हणतात? ठीक आहे.